चिरंजीव भैया, अनेक आशीर्वाद. परवा तू माझ्या घरी आलास, बरोबर तुझ्या मुलाला, माझ्या पुतण्याला घेऊन आलास. स्वस्थपणे आलास. घरात मी एकटा होतो. एखादी गोष्ट सुरळीत व्हायची असती की असं होतं. फार बरं वाटलं बघ. आज मी तुझा लहानपणीचा फोटो शोधून काढला, मी काढलेला. तुझा हा सचिन थेट तुझ्यासारखा दिसतो. अर्थात त्याच्या आईच्या गोडव्याची भर पडलेली आहेच. आता माझ्या चेहऱ्यावर यातलं काही दिसलं नसेल म्हणून मुद्दाम सांगतो, कारण माझ्या मनात जे असतं ते चेहऱ्यावर दिसतच असं नाही. अनेक भावांना मी बहिणींच्या लग्नात ढसाढसा रडताना पाहिलंय, पण आपल्या अनुमनूची लग्न आठवून बघ. मी त्यांचा थोरला भाऊ या नात्याने कन्यादान केली तेव्हाही माझ्या चेहऱ्यावर काही नव्हतं. अतून मात्र ढवळून आलो होतं. तू आलास तेव्हा माझं काहीसं हे असंच झालं असावं. लालजी, अरे भैया, अरे हा कोण आहे? माझा मुलगा सचिन. मोठा गोड छोकरा आहे. बेटा, काकांना नमस्कार करा. अरे बस बस बस. सचिन, हेच का बरं ते कॅमेरावाले काका? लालजी, तुला कॅमेरावाले काका असं ओळखतो. तुझ्याकडे एक मोठा कॅमेरा आहे असं याला सांगितलेलं आहे. विचार सचिन. काका काका, तुम्ही माझे एक फोटो काढाल? 1000 काढूया. काका काका, बाहेरची अँबॅसेडर तुमची आहे? एवढ्याशा वयात तुझ्या या सचिनला समजते केवढी? फियाट अँबॅसेडर ही नावं त्याला माहिती आहे. तो नुसताच हुशार असता तर माझ्या मनात एवढा रेखाळला नसता. आता मोडक घराण्यातला म्हणजे हुशारी आलीच की एवढा, पण हुशारी बरोबरच तो कमालीचा आर्जवी. हा गुण त्यानं बहुतेक त्याच्या गुजराती आजोळातून पैदा केलेला दिसतो. एरवी मराठी माणसाच्या अंगी इतका अर्ज म्हणजे कसं तरीच वाटतं नाही. बायको हिंदू आता चांगलं मराठी बोलते का नाही, का अजून गुजराती मराठीत चालू आहे? तिच्या माहेरच्यांचा राग गेला का नाही? तिच्या लग्नात नक्षत्रासारखी दिसत होती. बाळणपणानंतर आता तिच्या वजनाकडे लक्ष ठेव. गुजराती शरीराचा सुटण्याकडे अधिक कल असतो म्हणून सुचवलं. फार प्रसन्न चाललंय, पण भेटीत ज्या ज्या गोष्टी विचारायच्या बोलायच्या राहिल्या त्या पत्रात लिहित चालतो. किती वर्षांनी भेटतो रे? 3 वर्षांनी. मागे एकदा आम्ही तुझ्या स्टुडिओत आलो होतो. फार त्रयस्थासारखं वागलो त्या दिवशी. असं काही मला वाटलं नव्हतं लालजी. नाही वागलो, आठवतं ना मला. तारेत असेल माझ्या, पण ह्याचा अर्थ तुम्ही भावंड मला नको असं नाही बरं का. अवचित आठवण होते. अरे आठवण होते तर सरळ घरी यायचं ना. नाही रे, तुमच्या गरजेला कधी ओढ दिली नाही. तुम्ही बोलवाल तेव्हा येत नाही, संकोच वाटतो. संकोच वाढायला काय झालंय? आणि कुणाच्या गरजेला ओढ नाही दिलीस तू? अरे रीतीला धरून आम्हा सगळ्या भावंडांची शिक्षण केलीस, अनुमनूची लग्न लावून दिलीस तू. मनूचं लग्न तिचं तिने जमवलं. हो, पण अनुच्या लग्नाची जबाबदारी तरी तुझ्यावर होती. अनुला याच्यापेक्षा चांगलं स्थळ मिळालं पाहिजे होतं. फार खस्ता काढायला लागल्या बिचारीला. अरे आता गजला या गोष्टीचा विचार करतोयस? आता अनु सुखात अक्षरशः तरंगते. एक मुलगा MD आहे, दुसरा अमेरिकेला आहे, दारात मोटर आहे. देखणी असूनही तिच्यासारखी संसारदक्ष बायको मिळाली म्हणून तिचा नवरा परमेश्वराचे आभार मानतोय. अरे वा, आभार मानायचे तर परमेश्वराचे कशाला, माझे मान म्हणावं. त्यावेळी आणखी थोडे पैसे खर्च करायची दानत असती ना तर अनु या शिक्षकाला मिळालीच नसती. फार वर्षात त्यांच्याकडं भाऊबीजेला सुद्धा गेलो नाही. भैया असं करू का, युनिट ट्रस्टची 5-5 हजारची 2 सर्टिफिकेट घेऊन भाऊबीज म्हणून पाठवून देतो. कल्पना खरंच चांगली आहे, अवश्य दे. कल्पना चांगली आहे, पाठवीनच, याची शाश्वती नाही. काय रे, वहिनी दिसत नाहीत, कुठे बाहेर गेल्यात का? म्हटलं आल्यासरशी त्यांचीही भेट झाली असती. तुझी वहिनी मंजू येईल या आशेनं परवा 2-3 तास बसलास. अधिक बसतानाच ते बरं केलंस. या दिवशी ती रात्री 12च्या नंतर आली. तिच्या भावाबरोबर गेली ती आणि सिनेमा बघून आली.
तसं माझ्या दृष्टीने ती आली नाही हे चांगलं झालं. तुझ्या माझ्या भेटीत तिची अडचण मला नको होती. आता तिची अडचण वाटावी असं आपण फार त्या दिवशी काही बोललोच नाही. इंडियन ऑक्सिजनचे शेअर, इन्फ्लेशन, आजचा रुपया म्हणजे उद्याची पावली, इंदिरा गांधी म्हणजे वेगळ्या की बंच ऑफ द फर्स्टपैकीचे, बांगलादेश, शेख मुजीबूर. 3 वर्षांनी भेटत असलेल्या भावांनी हे विषय बोलायचे नक्कीच नाही. तू नेमका कशा करता आला असावास याचा अंदाज मी घेत बसलो होतो. तूही बहुधा मला असाच चाचपडत असास. लालजी, हा तू मिनीचा काढलेला फोटो मला फार आवडतो. मलाही. किती निरागस भाव आहेत. त्या वयात इलाजच नसतो. 1 महिन्याची सुद्धा नाही. आता 20 वर्षाची. ती कुठे बाहेर गेलीये? तू विचार कर, पण किती दिवस घेणार आहेस? आता विचार काय मी एकटीनेच करायचा? त्यांना मी आवडायला नको? त्याची काही काळजी करू नकोस. अशी घाई केली नाहीस ना तर तू या चक्रातून कधीच बाहेर पडणार नाहीस. तुझ्या प्रकरणाची वाच्यता झाली नाहीये तोवर तू आपली. म्हणायचं काय आहे तुला? गेल्या आठवड्यात जो प्रकार झाला तो माझ्या होणाऱ्या नवऱ्यापासून मी लपवून ठेवायचा का? मग काय करणार आहेस? करणार काय? भूतकाळाचा सगळा पाढा त्याच्या समोर वाचणार आहे. ग्रेटच आहेस मिनी. तुला भीती नाही वाटत? अगं अगं ती मेंडोसा म्हणजे पाली हिलवर राहते तीच ना? हो. तिचं लग्न ना झालंय? अगं पण नेमकं याच वेळी 2-3 महिने नवरा आउट स्टेशनला गेला होता. तिचं नशीब बघ कसं खडतं. एकीकडे पोर होत नाही म्हणून झुरते. दैव देतं आणि कर्म नेतं ना ते असं. एकदा जरी नवरा येऊन जातो तरी सगळं निभणार होतं.
चल निघूया. अगं थांब ना, तू तर अगदी उठलीसच. बस जरा, आपण बसू जरा वेळ. मिने 7:30 वाजले. आजचा दिवस महत्वाचा आहे. शहाण्या बायकोनं 5व्या दिवशी सांभाळावं. काय बोलतेस तू? नाही, पैसे तू द्यायचे नाही हं. मी रागवे नाही, बिलकुल नाही देत. मग तू तरी पर्स उघड. अगं थांब ना, त्या गुरु शर्टने नेमकं मला पाहिलं तर. अगं बाई, तू गुरु शर्ट वाला गेला की काय? चल चल निघूया पटकन. थांब थांब थांब. हा चल आठव चल. गं मिने लवकर चल. या सचिन बसा. हळू. लालजी निघू. इंदू घरी जेवायसाठी वाट बघत असेल. बायको जेवायसाठी वाट बघते. कल्पना गोड आहे. अरे असं का म्हणतोयस? तूही चल की माझ्याकडे. इंदूलाही बरं वाटेल. येईन ना येईन. सवडी नाही येईन. आज का नको? आज नको. बर निघूया सचिन. चला. हा सचिन मोठा होईस तोपर्यंत जगलो वाचलो ना तर हा माझा पुतण्या आहे असं सांगायला अभिमान वाटेल. माझे चेहऱ्याचे आडाखे कधी चुकत नाही. हा पोरगा मोठा होऊन काहीतरी आछाट करून दाखवणार. तुझे आशीर्वाद आहेत लालजी. चेहरे तुमचे संस्कार आहेत. मिनी आणि वहिनीला आम्ही येऊन गेल्याचं सांग. त्या दोघींची भेट झाली असती तर बरं वाटलं असतं. चला निघूया सचिन. चला. गुड नाईट. टाटा करा काकाला. ये. येतो लालजी. हा. गेला. चारे, गुरु शर्ट मागून जितका चांगला दिसतो तितकाच चांगला तो समोरूनही दिसतो ना. आणि त्याचे केस कुरळे आहेत ना. मिने एक सांगू? सांग की. रागावणार नसशील तर सांगते. तू मला जीवदान दिले, मनात असेल ते सांग. नवरा निवडताना चिकित्सा जरा बेतानी कर. म्हणजे गुरु शर्टलाच पसंत कर असं नाही, पण चिकित्सा नको. तशी चिकित्सा हवी. पण तुझं गेल्या आठवड्यातलं प्रकरण. पोरांची असली प्रकरणं होत नाहीत का? की पोरीचंच पोट पुढे येतं म्हणून तिलाही शिक्षा? पोरांचे सगळे धंदे चालतात अगं, पण भोगावं लागतं ते मुलींनाच. शिवाय थांब, तुला काहीतरी सांगायचंय. चिकित्सा नको म्हणजे नक्की काय ते सांग. नको बाई, तुला उगाच आवडणार नाही. चारे, तू जोपर्यंत सांगला नाही तोपर्यंत मी इकडनं उठणार नाही. बघ मिने, रागावशील. सांग. बस, सांग मला. आता सांग की. मिने, आपण अगदी भयंकर सुंदर आहोत हे जे काही तुझ्या डोक्यात बसलंय ना. असं मी कधी म्हणाले? तूच तर मला सांगते की लोक मला मना बळबून बळबून पाहत असतात ते. आपल्या माणसाचं आपण नेहमीच कौतुक करतो. म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललीस? तुझा आवाज बदललाय, पारा चढलेला दिसतोय. नाही, आम्ही सुंदर. लिहून देऊ का? अगं पण तू सुंदर नाहीस असं कुठे म्हणते मी. दुरून तर डिट्टो हेमा मालिनी दिसतेस. आणि जवळून कशी दिसते? पण जवळून पाहणाऱ्याला एवढी देखणी नाही वाटत. म्हणजे असं कोण म्हणालं? गुरु शर्टला असं वाटतं का? त्यांनी तर तुला जवळून बघितलेलं सुद्धा नाही. मग वाटते तितकी देखणी नाही म्हणजे नेमकं काय कमी आहे? मिनी, म्हणजे बघ तुझा हा चेहरा आहे ना जरा खोल वाटतो. म्हणजे हा डोळ्याखालचा भाग, तुझं हे कपाळ आहे ना हे असं उतरतंय आणि गालाकडची हे बघ ही दिशा आहे ना ही एकदम डोळ्याकडे. मिनी, लगेच आरसा नकोय बघायला. आणि तुझा चेहरा का पडलाय ग? तशी तुझी गणना सुंदरातच होते, पण फक्त रूपवान नाही. रूपवान नाही असं कुठे म्हणते मी? पण मिनी, तू मला काय म्हणायचं ते. भेटेल त्या पहिल्या पुरुषाला मी माळ घालायची असं कुठे म्हणते मी मिनी? जरा ऐक माझं, पुरतं बोलून तर दे. एक मिनिट. हे असं सगळं तुला तुझे मिस्टर म्हणाले का? माझे मिस्टर? हो, तुझे मिस्टर, मिस्टर पंडित. या प्रकरणात त्यांना ओढायची गरज नाही. एक कारण आहे. काय? तुलाही माहिती आहे. काय? जाऊ दे. नाही नाही, मला सांग ना, कळू दे मला काय आहे ते. त्यांना मी नाही म्हटलंय ना
तेव्हापासून पाहून ठेवलंय मी त्यांचं. मिनी, तुझ्या नकाराकडे पंडित आयुष्यातली एक भाग्यवान घटना समजतो. आता तुझा आवाज चढलाय, तुझा पारा चढलाय. मिने, यू आर अन इम्पॉसिबल गर्ल. अशाने माणसं तोडशील. मला मंजूबद्दल आणि मिनीबद्दल काहीच माहिती नाही. ते पाहून तू जाताना नाराज झालास ते हेरलं मी. उदासमध्ये समजू शकतो. काय करणार, घरात आम्ही तिघच असतो, पण तरीही कुणाचाच कुणाला ताळमेळ नाही. असा बाबा आहे ज्याला मुलीचं काय चाललंय माहित नाही. असा नवरा आहे की जो बायकोबद्दलही तितकाच आनंदित आहे. काय आहे? आगे पंडित, अरे चारू आले. अरे मग काय दारू करतो ना. अरे चहा काय करतोय. करतोय? अरे पंड्या. अरे हो हो आणि आलो. अरे गुरुनाथ, तुम्ही या. माझ्या घरात माझ्या आधीच येऊन पोहोचलात. चारू आलीस तू? अरे 7:45 मी मिनीला सोडलं आणि आत्ताशी कुठे 8:15 झालेत. हे माझ्या आधीच येऊन हजर. टॅक्सीने आलात की काय? अहो वहिनी वहिनी, तुम्ही आधी शांतपणे बसा बरं. श्वास घ्या, सँडल काढा आणि मग काय तोफा टाकायचा तर टाका. गुरुनाथ, मी माझ्या घरात काय करायचं हे तुम्ही मला सांगू नका. पंडित, अरे काय करतोय? ओरडू नकोस, मी इकडे ते चहा करतोय. आधी बाहेर आहे. तुझ्या मित्राचे प्रताप ऐक. ग्रॅज्युएट आचार्य आज चहा करतो. आज मित्र आहे म्हणून चहा वाटतं. नेहमी मी बाहेरून थकून आले तर मला चहा चांगला करता येत नाही सांगतो. मग तुम्ही काय करता? आर्य स्त्री, दुसरं काय करणार. स्वतः चहा करते. तेवढ्यासाठी घटस्फोट का घ्यायचाय? ऐकलंस? अहो मग वहिनी, तुम्ही नवऱ्याला इतकं घाबरता कशाला? नवऱ्याची तेवढी बतावणी करावी लागते, तेवढाच नवरा खुश. पाहिलंच ना? पंड्या, म्हणजे या बायका फारच असतात रे. म्हणजे साध्या साध्या गोष्टीसाठी नवऱ्याला गंडवतात. तुम्ही पुरुष काय कमी असता असं वाटलं की काय तुम्हाला? गुरुनाथ, संसारात नवरा बायकोची एकसारखी रस्सीखेच चालू असते. ठकास ठक भेटली तर ठीक, नाहीतर एकाची फरफट. घ्या घ्या घ्या. दे. मॅडम साहेब घ्या चहा. ए, इकडे 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 इकडे. काय झालं? इकडे रे. हा. काय ग, तू ऑफिस मधनं दमून आली असशील म्हणून मी आतमध्ये चहा करत होतो. एक मिनिट, मी आहे इथे. चहा घ्या. 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 नाही, मी हिला म्हणत होतो, माझ्या नावाने एवढा आरडाओरडा कशाला चालला होता? आरडाओरडा कुठे करत होते? नुसतं बोलावलं तुमच्या मित्राचे प्रताप ऐकायला. हे बघ, हा माझा मित्र तुझ्या मैत्रिणीच्या प्रेमासाठी पागल झालेला माणूस आहे. पंड्या, मग खोटं बोलतोय का मी? इथून पुढे आता याचे फक्त किस्से ऐकू येणार आहेत. किस्सा नंबर 1. हा, आज काय झालं? मिने कुठे दिसत नाही का? कुठे गेली? पण तिला पिक्चर येईन सांगू नको बरं का? मी तिच्यावर पुन्हा पिक्चर बघणार आहे. बरं, पळू काय? उद्या सकाळी लवकर ये रे. नाही मी येतो, पण ते LIC चे हप्त्याचे पैसे देऊ म्हणजे झालं. भैया आला होता, तुमची दोघांची आठवण काढत होता. उशिरापर्यंत बसला होता वाट बघत, तुम्ही याल म्हणून. आज इतक्या वर्षांनी बरी आठवण झाली.